गणेशोत्सव महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतो। महाराष्ट्राच्या बाहेरही आणि भारताच्या बाहेरही आता गणेशोत्सव साजरा व्हायला लागला आहे। पोलीस हाही एक माणूस असतो। सगळे सणवाराच्या दिवशी आमचं सगळ्यांचं रक्षण हा सगळा पोलीस कर्मचारी करत असतो। मात्र स्वतः उत्सव साजरे करायला त्यांना घरी वेळ मिळत नाही, पण त्यांनी त्यांच्या कामाच्या ठिकाणी गणपती बसवून त्याचा सुख घेण्याचा प्रयत्न केला की गणपती बाप्पाचा इथे स्थापना करून सगळ्या कर्मचाऱ्यांना घराची आठवण होऊ नये म्हणून एक कुटुंब म्हणून ते काम करत असतात। त्याचीच प्रचिती आज इथे पाहायला मिळाली। सगळेजण मिळून आपली आनंदाने गणेशोत्सव साजरा करत आहे। अशीच प्रथा परंपरा सगळी चालत राहिली पाहिजे। लोकांनी त्यांना सहकार्य केलं पाहिजे की आपले सण आपण जेव्हा साजरे करतो पोलिसावर ताण पडता कामा नये। आपल्या संस्कृतीला जपून आपण सण साजरे केले पाहिजे। सगळ्या जाती धर्माचा विचार करून सगळे सण साजरे केले पाहिजे, जेणेकरून कुठेही कटुता निर्माण होणार नाही आणि कटुप्रसंग येणार नाही, पोलिसांवर ताण येणार नाही। जे आपलं विसर्जन आहे त्या अनुषंगाने पूर्णपणे नियोजन करण्यात आलेलं आहे। त्या नियोजनामध्ये बंदोबस्ताचं नियोजन असेल, संबंधित जे मिरवणुकीमध्ये सहभागी असलेल्या मंडळांचे अध्यक्ष असतील त्यांच्या बैठका असतील, शांतता कमिटीच्या बैठका असतील, या सर्वांच्या बैठका झालेल्या आहेत। त्यांना योग्य ते निर्देश देण्यात आलेले आहेत। तर या विसर्जनाच्या अनुषंगाने मी सर्वांना हेच आवाहन करेल की कोणीही कुणाच्या भावना दुखावणार नाही, या पद्धतीने आपला उत्सव साजरा करावा। आणि उत्सव साजरा करताना पर्यावरणाचं रक्षण कसं होईल, जेणेकरून की ध्वनी प्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, या अनुषंगाने आपण काळजी घ्यावी, एवढं सर्वांना आवाहन आहे।